बुलढाणा तालुक्यातील रायपूर येथील भाग 1 गट क्रमांक 790 परिसरातील शेतकऱ्यांना प्रशासनाच्या दुर्लक्षाचा मोठा फटका बसला आहे। शेतकरी ज्ञानेश्वर पुरुषोत्तम लकडे आणि इतर शेतकऱ्यांच्या शेतामधून जाणाऱ्या नालीचे काम अनेक वर्षांपासून अपूर्ण असल्याने या भागात दरवर्षी पावसाचे पाणी साचते। यंदाही अवकाळी पावसामुळे मका आणि इतर उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। सैलानी बुलढाणा रस्त्यालगत सुरू असलेले नालीचे काम पूर्ण न झाल्याने पावसाचे पाणी शेतात शिरले असून शेतीत पिके आडोशाला पडली आहेत। वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे। याशिवाय कृषी विभागाने अद्याप पाहणी सुद्धा केलेली नाही अशीही शेतकऱ्यांची खंत आहे। काल झालेल्या मुसळधार पावसामुळे परिस्थिती अधिक गंभीर बनली असून अनेक शेतांमधील पाणी अजूनही निघालेले नाही। त्यामुळे पिकांचा नाश होण्याबरोबर जनावरांसाठीचा कडबा देखील पूर्णपणे खराब झाला आहे। शेतकरी वर्गाने प्रशासनाकडे तातडीने नालीचे काम पूर्ण करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे। माझे नाव ज्ञानेश्वर पुरुषोत्तम लकडे हे असून माझी शेती रायपूर भाग क्रमांक 1 गट नंबर 790 मध्ये आहे। माझ्या शेतामध्ये दरवर्षी पावसाचे पाणी साचते। त्याचे कारण असे की सरकारी जो रस्ता बनलेला आहे त्याचे सुयोग्य नियोजन न झाल्यामुळे सरकारी रस्ता हा वरती झाला, शेती खाली झाली। त्याचबरोबर नाली ही जमिनीपेक्षा वरती बनवल्यामुळे आणि नालीचे बांधकाम अपूर्ण असल्यामुळे नालीचे पाणी थेट नदीत न जाता ते आमच्या शेतात घुसते। यामुळे माझे दरवर्षी सोयाबीन पिकाचे, मका पिकाचे पूर्णपणे 2 एकराचे नुकसान होते। प्रशासनाला वारंवार कळवून सुद्धा त्याच्यावर कोणतीही उपाययोजना किंवा त्या नालीचे अपूर्ण बांधकाम पूर्ण करण्यासाठी ते प्रयत्नशील नाही। त्यामुळे माझे दरवर्षी खूप मोठे नुकसान होते। या प्रश्नामुळे स्थानिक समाजात रोष वाढत असून आंदोलनाची चिन्हेही दिसत आहेत। प्रशासनाने वेळेत काम पूर्ण न केल्यास तणाव वाढून शांतता भंग होण्याची भीती नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे। शेतकरी आणि नागरिकांच्या सहकार्याने तातडीने उपाययोजना करून समस्या सोडविण्याची गरज असल्याचे सर्वत्र मत व्यक्त होत आहे।